सोडव मग हात, दाखव सोडून. सोडव. काय झालं? सोडीव. लढा वहिनी, लढा. स्त्रिया कधी कमकुवत नसता, हे माझी आई भीमाबाईकडून शिकलोय मी. स्त्रिया प्रत्येक बंधनाला तोडू शकता, प्रत्येक अडचणीला पार करू शकता. आणि वहिनी, तुम्ही सुद्धा या अडचणीतून बाहेर पडू शकता, तेही कोणाच्याही मदतीशिवाय. लढा. लाव अजून ताकद. ताकद लावा वहिनी, पूर्ण ताकद लावा. बिना जीव की सांस सो लोह भस्म हो जाए, लोह भस्म हो जाए. समजे, कारण कोणत्याही बायकोला असं आपल्या नवऱ्याला पडलेला हरताना बघायला आवडत नाही. मला माहिती होतं हे असंच काहीतरी करतील, म्हणून सारखं सारखं सांगत होते की तिकडे येऊन चहा प्या. पण यांचा हट्ट होता. कसं समजू यांना की प्रत्येक हट्ट चांगला नसतो आणि तुमचा प्रत्येक हट्ट वाईट आहे. कसं समजू? भाषण देऊ नकोस आणि चालती हो इथनं. माहित नाही कोणता जादू तो न करून आले ते. ना तर तुझी लायकी आहे का माझ्यापासून हात सोडवण्याची, मला पाडण्याची? घ्या, चहा घ्या. आज तुम्हाला चहा प्यावाच लागेल आणि आजपासून रोज, कारण अट हीच होती. घ्या.
म्हणाला होता ना, एक पुरुष आपल्या शब्दांचा पक्का असतो. मग त्याच्या वहिनी, वहिनी, मी कोणाच्या जिंकण्याचा आनंद व्यक्त नाही करत आहे. मी फक्त एका स्त्रीची हिंमत, तिचा संकल्प आणि तिच्यात लपलेल्या अनंत शक्यतांना नमन करू इच्छितो. ताई, लई दुखतंय का? होय रमा, खूप दुखतंय. होईल ठीक. ताई, आज तुम्ही जे काही बी केलंय ना, माझ्यासाठी साधी गोष्ट नव्हती. आणि नाही चाळीतल्या त्या बायकांसाठी ज्यांनी हे सगळं होताना पाहिलं, आणि ना त्यांच्यासाठी ज्या भविष्यात तुमची ही गोष्ट ऐकतील. रमा, तू प्रत्येक गोष्टीला मोठा आणि महत्वपूर्ण बनवायला शिकलीस, भीमकडून शिकलीस. पण ही गोष्ट तितकी मोठी नाहीये. हाय ताई, ही लई मोठी गोष्ट आहे. सोपं नसतं. आपलंच मनगट असं रश्शीने बांधून त्याला ओढून तोडणं बी. दुखणं सहन करून स्वतःला तयार करण्याची गोष्ट नेहमीच महत्वपूर्ण असते. आणि मला बरं वाटते का ह्या दुखण्यावर मी मलम लावतीये. बरं होईल, लवकर बरं होईल. मीरा, सूनबाईच्या ओरडण्याचा आवाज बाळापर्यंत पोहोचत असेल, पण त्याचा चेहरा तर बघ, एक गाठी पण दिसत नाहीये. आपला बाळा किती निष्ठुर झालाय हा. नाही आत्या, बाबा असं नाहीये. बघा तरी, बाळादादा चहा पितोय. आणि ह्याचा अर्थ हाच होतो की आज बाळादादा एक हिस्सा हरले आणि वहिनी एक हिस्सा जिंकल्या. 10 दिवसांची पैज आहे बाबा, फक्त 2च दिवस झालेत. तुम्ही बघा, येणाऱ्या 8 दिवसात बाळादादाचा मीपणा पूर्णपणे विरघळून जाईल. फक्त 8 दिवस राहिलेत. या 8 दिवसात भीमला हरवूनच इथनं जाईन. तेव्हाच करुणाला अद्दल घडवेल आणि ते जीवनभर लक्षात ठेवल की मर्दाची ताकद काय असते ती. दादा द्या.
आणि जमलं तर वहिनीचा हात बघा, जखमी झाल्यात त्या. स्वतःला मजबूत सिद्ध करण्यासाठी हातात दोरी बांधून ओढण्याचा प्रयत्न करत होत्या. लागलंय जरा. असं मग हे तुला बघायला हवं ना भीम. त्याचा जबाबदार तू स्वतः आहेस. भाकऱ्या भाजणाऱ्या नाजूक हातांना रस्सी अडकून खेचायला मजबूर केलेस तू, आणि यामुळेच तिला लागलंय. अरे ती घरातली धुनी भांडी करून, साफसफाई करून, माझी सेवा करून आनंदीच राहत होती ना. तो तू हायस ज्यानं तिच्या डोचक्यात हे स्त्रियांची ताकद, स्त्री जातीचा सन्मान आणि माहित नाही काय काय भरलंस, आणि तिला तू बिघडवून टाकलंस. लक्ष्मी, लक्ष्मी, चल काम शोधायला जाऊया. ताई लवकर या. आज पुत्र दोघीच काम शोधायला जात होतो, आता तिघी बी जाऊ. दादा, आजपर्यंत घरातल्या कामांशिवाय वहिनींना बाहेर बघितलंच नाहीये. आणि ते चूल सांभाळणं ते आपल्या मर्जीने नाही, आनंदाने नाही तर नाईलाजाने करत होत्या. आज बघा, बाहेरचं जग बघायला जातायत, बाहेर जाऊन काम करू पाहतायत. मग तुम्हाला खुश दिसत नाहीयेत? करू ना. चाळवाल्यांनो, हे भीमराव, रमा, लक्ष्मी, मीरा, आनंद, बाला, बालाची पत्नी, रामजी आणि मीरा हे सगळे इथेच राहतात का? हो, सगळे ह्याच चाळीत राहतात. सगळे एकाच कुटुंबाचा भाग आहेत आणि मी ह्या कुटुंबाचा मुख्य आहे. सांगा ना, काय झालंय? तुमच्या सगळ्यांवर केस केली गेली आहे. काय? सगळ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आणि हो, सगळ्यांना शिक्षा पण मिळणार. केस? कुठली केस? तुम्ही घरातले मुख्य आहात ना रामजी, मग सरळ तुमच्या बरोबरच बोलतो. जिजाबाई तुमच्या पत्नी आहेत ना? माफ करा, पण आपण आहात कोण? केस काय आहे? कुणी केली आहे? तुम्ही काही सांगाल? जेवढं विचारलं जाईल उत्तर फक्त तेवढंच. वकील साहेब, सगळ्यात आधी तर तुम्ही माझ्या बाबांशी आदरपूर्वक बोला. आदर? एका बाईला घरातून हाकलून देता तुम्ही आणि आदराबद्दल बोलताय? रामजी, तू बोल. हो, जिजाबाई माझी पत्नी आहे. मग तर मी त्यांचा वकील आहे. दलिया अम्मा, जिजाबाईंनी वकील पाठवलंय? इथपर्यंत कशी पोहोचली? ही कोर्ट, कचेरी, वकील याच्यासाठी एवढा पैसा जिजाबाईकडे कुठून आला असेल? तुम्हाला काही माहिती आहे का की ही केस लढण्यासाठी त्यांनी मला फीस मध्ये काय दिलं आहे? काय? काय? त्यांच्या वडिलांकडे असून एक छोटीशी खोली होती ना, जी त्यांनी आता मला दिली आहे, जेणेकरून मी त्यांना न्याय मिळवून देईन. हे बघा वकील साहेब, जिजाबाईला आम्ही घरातून बाहेर नाही काढलं.
ती तर स्वतःच गेलेली आहे. झालं असं की तिने माझ्यासमोर एक हट्ट धरला होता जो मी पूर्ण नाही केला, म्हणून ती घर सोडून निघून गेली. हो, तर मग त्यांनीच तुमच्यावर केस केली आहे ना, आणि त्यांना न्याय मी मिळवून देईन. तुम्हाला जे करायचंय ते करा. मला माझ्या परिवारासाठी भाजी आणायची आहे आणि मी निघालोय. रामजी, भाजी घेण्याच्या कारणावरनं तुम्ही वाचू नाही शकत. ही खबर तर नरोत्तम जोशीजी आणि प्रचंड देवजी पर्यंत पोचलीच पाहिजे. जिजाबाईला काय वाटतंय? मी एकदा बोललो ना की मूल दत्त घ्यायला जाणार नाही म्हणजे नाहीच जाणार. बाबा, तयार व्हा, तयार व्हा ना बाबा, नाहीतर पुन्हा एक नवी लढाई सुरू होईल. आणि जेव्हा ह्या लढाईत जिजाबाई चुकीच्या नाहीयेत, त्यांची मागणी चुकीची नाहीये, आपण का चुकीच्या लढाईत अडकायचंय? भीम, ही माझी लढाई आहे, मी लढन स्वतः, तू चिंता करू नकोस. बाबा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात मोठी समस्या ही आहे की ह्या लढाईच्या प्रत्येक वळणावर मी तुमच्यासोबत तुमच्या पक्षात उभा नाही राहू शकत. आणि तसंही आपल्यांसोबत लढाई लढण्यात माणूस जास्त थकतो, जास्त तुटतो. मान्य करा ना बाबा. झालं? हे बघ, किती मोठे पुण्यात्मा आहोत आपण लोक. सगळे लोक आपल्यासारखे का होऊ शकत नाही प्रचंड देवजी? हीच तर विडंबना आहे. मालक, नमस्कार मालक, नमस्कार. काय झाले? धापा टाकत काय येतोय हितेश? मालक, एक नवीन खबर घेऊन आलोय. कसली बातमी? मालक, जिजाबाई जेव्हा घर सोडून गेली तेव्हा मला वाटलं की रामजीच्या घरातल्या समस्या संपल्या, पण जिजाबाईंनी एक वकील पाठवलाय आपला. तो न्याय मागायला आलाय आणि साफ-साफपणे सांगतोय की भीमरावाच्या घरातल्या लोकांना जेलमध्ये जावं लागेल. हितेश, मालक, खरं खरं बोलतोयस ना? आतापर्यंत मी तुमच्याशी खोटं बोललोय? शाबास, खूप छान. हितेश, मालक, तुला माहितीये का तो वकील यावेळी कुठे आहे? चाळीमध्ये. हा हितेश, मालक, आता रोप तुला. वय मालक. आम्ही जातो चाळीत. चाळीत जाऊन त्या वकिलाला भेटतो. जी मालक. प्रचंड देवजी, चला. खूप छान काम केलंस. भाजी घेण्याच्या कारणावरनं तुम्ही वाचू शकत नाही. पळत नाहीये, भाजी आणायलाच चाललोय. तुम्ही जा, तुम्हाला जे करायचंय ते करा. आणि हो, जिजाबाईच्या परिस्थितीची जबाबदारी फक्त माझी आहे. तुम्हाला जे केस करायची आहे ती माझ्यावर करा. जर न्यायालयाने शिक्षा दिलीच तर मी भोगेन, दुसरं कुणीही नाही. ते काय आहे ना की केस मध्ये सगळ्यांची नावं लिहिली आहेत, तर शिक्षा सुद्धा सगळ्यांना मिळेल.